आडवण पारदेवी भूसंपादनाचा मार्ग मोकळा, खासदारांनी केली शिष्टाई। इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी औद्योगिक वसाहतीच्या MIDC भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला। या प्रकरणी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत प्रश्न जाणून घेत थेट उद्योग मंत्र्यांकडे बैठक लावली। बुधवारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे झालेल्या बैठकीत सदरच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे। मात्र सर्वेक्षणानंतर भूमिहीन संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सामंत यांनी शिष्टमंडळाला दिले। आडवण पारदेवी येथे प्रास्ताविक महिंद्रा प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर जमीन आवश्यक आहे। याकरिता परिसरातील जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा जमीन देण्यास तीव्र विरोध आहे। त्यामुळे प्रशासन विरुद्ध स्थानिक असा संघर्ष उभा टाकला आहे। यापूर्वी प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढत भूसंपादनास विरोध दर्शवला होता। खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांशी भेट घेत तातडीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बैठक लावली। यावेळी झालेल्या बैठकीत 2 जूनपर्यंत भूसंपादनास स्थगिती देण्यात आली। त्यानंतर खासदार वाजे यांनी पुन्हा उद्योगमंत्र्यांशी चर्चा करत बैठक आयोजित केली। त्यानुसार बुधवार दिनांक 11 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी पवार, MIDCचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। शासनाने यापूर्वीच तालुक्यातील 50% अधिक जमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित केली आहे। नवीन उद्योगासाठी पुन्हा एकदा 100 एकरचे भूसंपादन केले जाणार आहे। बागायती व शेतीयोग्य भागातच हे संपादन केलं जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितलं की आपला विरोध स्वाभाविक आहे, परंतु जोपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुणाची किती जमीन जाणार याचा निश्चित अंदाज येणार नाही। जर कोणी यात भूमिहीन होणार असेल तर त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असं आश्वासन यावेळी मंत्री सामंत यांनी दिले। त्यामुळे आता आडवण पारदेवी येथील जमीन सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे। आज मुंबई येथे माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत आज शेतकऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांना समाधानकारक काही गोष्टी उद्योगमंत्र्यांनी सांगितल्या की तुम्हाला शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट करणार नाही। तुम्ही मोजण्या होऊ द्या आणि मोजणी झाल्यावरती कुठली जमीन उपयोगात पडते कुठली नाही पडत हे तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही ती जमीन घेतली जाणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे बाहेरील इन्व्हेस्टमेंट लोक आले आहेत त्यांच्या जमिनी आम्ही घेणार नाही आणि घेतल्या तरी याचा मोबदला 2 वर्षात झालेल्या खरेदींचा मूळ मालकालाच मिळेल असं आश्वासन सुद्धा आम्हाला उद्योगमंत्र्यांनी दिल्यामुळं आज खरंच आमच्या शेतीला आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने यश मिळाल्यासारखं वाटतंय। त्यामुळे आम्ही माननीय राजाभाऊ वाजे यांचं आणि उद्योगमंत्र्यांचं आमच्या गावाच्या वतीने आणि गाव बचाव समितीच्या वतीने आणि गांगड बाबा यांचं आम्हाला मूळ मार्गदर्शन असल्या कारणाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय। इगतपुरी तालुक्यातील आडवण शेतकरी यांनी आपल्या शेती बचावासाठी जी कृती समिती तयार केली त्या कृती समितीच्या प्रयत्नाला यश मिळालं। गेले 1.5-2 वर्षापासून देत असलेला लढा, आपली शेती वाचवण्यासाठी देत असलेला लढा आज स्वतः उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती शेतकरी कृती समितीच्या बाजूने आमच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे यांच्यासहित आम्ही जवळजवळ 20-25 शेतकरी या बैठकीला मुंबई या ठिकाणी झालेली बैठक उद्योगमंत्री सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग थोडी समाधानकारक झाली। पूर्ण समाधान नाही पण थोडी फार का होईना शेतकऱ्यांचं म्हणणं त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं
शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे आम्ही त्रास देणार नाही हे त्याने आश्वासन दिलं। आणि जे बाहेरचे उद्योग व्यापारी, जमिनीचे व्यापारी जे घुसलेले, त्यांचा कुठल्याही प्रकारे आम्ही विचार केला जाणार नाही की मूळ मालकाला त्याचे पैसे मोबदला देण्यात येईल। आणि ती MIDCला जर उपयोगी असेल तरच ती जमीन घेतली, अन्यथा ती वगळण्यात येईल। घेतली तर ती मूळ शेतकऱ्याला त्याचा मोबदला देण्यात येईल असं आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं। तुमच्या विरोधात कुठलाही आम्ही निर्णय घेणार नाही। मी स्वतः नाशिकला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक तुमची सगळ्यांची संमती घेईल, नंतरच पुढे हिरवा कंदील देईल, अन्यथा देणार नाही असं सरकारला आश्वासन दिल्यामुळं आमचं थोडंफार समाधान झालेलं आहे। म्हणून आम्ही उद्योगमंत्र्याचं खऱ्या अर्थानं म्हणजे आभार मानायला पाहिजे। आभार मानले तर काही त्याचं वावगं ठरणार नाही। म्हणून आम्ही इगतपुरी शेतकरी कृती समितीच्या वतीनं मंत्री आणि खासदार साहेब यांचे त्रिवार अभिनंदन करतो। असंच त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं असं आम्ही इगतपुरीच्या वतीनं त्यांना नम्र प्रार्थना करतो। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।